मित्रांनो, हे आहे आमच्या गावचं हनुमान मंदिर। तर मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आम्ही चालू आहे जे आमच्या गावात पारंपरिक पद्धतीने खूप वर्षानुवर्ष जी प्रथा चालू आहे। गावात एक देवाचा तांब्या म्हणून आहे, तर तो तांब्या घेऊन आम्ही जाणार होतो आज तीर्थावरती, कारण ते तीर्थाचं पाणी घेऊन आम्हाला घालायचे आज मारुती रायाला अंघोळ। आणि 25-30 वर्षानंतर आज आमच्याकडे तो तांब्या आला होता, त्यामुळे आम्ही सकाळी घाईघाईने चाललो होतो टाकेच्या दिशेने। मित्रांनो, मध्ये लागली आम्हाला ही एक नदी, आणि मित्रांनो, ह्या नदीपासून दिसणारा होता असा काही प्रकारे नजारा, आणि तिकडे समोर होता तो म्हैसवळाचा घाट। मित्रांनो, सूर्याचा प्रकाश पण तिकडनं पडतो आणि धुकं असल्यामुळे तिकडे क्लिअर दिसत नाही। तर मित्रांनो, नदीच्या पाठीमागचा होता असा काही भाग, आणि आपल्याला जायचं होतं या समोरच्या रस्त्याने। तर फायनली आम्ही पोचलो होतो तीर्थावरती। तर आम्ही केस वगैरे व्यवस्थित करून निघणार होतो पुढच्या दिशेने। तीर्थावरती होती खूप गर्दी मित्रांनो, काहीतरी कार्यक्रम असावा असं तरी वाटतंय। तर मित्रांनो, खाली ही पुढे गेल्याच्यानंतर पुढे देखील गर्दीच होती। ठीक आहे मित्रांनो, आपण आलो होतो आपल्या कामाला। ऊन पण पडलं होतं आणि सकाळचा कवळा उन्हाचा प्रकाश, त्यामुळे मंदिरं पण एकदम खूप छान दिसतच होते। ठीक आहे मित्रांनो, आज आहे ना आम्हाला हा भेटला होता गावातला देवाचा तांब्या, आणि ह्याच तांब्याने आम्ही घेऊन जाणार होतो गावातल्या मंदिरासाठी पाणी। तर मित्रांनो, आम्ही जटायू मंदिर जे आहे जटायूचं, तिथे दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो पुढच्या दिशेने, कारण आम्हाला जायचं होतं धामणगावात, आणि जायला झाला होता खूप उशीर, त्यामुळे आम्ही घाईपायी दर्शन घेऊन निघालो होतो गावाच्या दिशेने। फायनली मित्रांनो, आम्ही पोचलो आहे आमच्या धामणगावच्या मारुती मंदिरापाशी। तर ठीक आहे मित्रांनो, मध्ये काय अशा प्रकारे आमचं गावचं मंदिर आहे, आणि खूप छान बांधलेलं आहे। तर मित्रांनो, पुढे देखील हे अशा प्रकारे मूर्ती ठेवलेला आहे, म्हणजे बसवलेला आहे। तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं, आणि आमचं जे काम होतं, जे घरच्यांनी आम्हाला काम लावलं होतं, तर ह्या मारुतीला अंघोळ घालण्याचं काम होतं। तर मित्रांनो, गावामध्ये मंदिरात जे पारंपरिक बोहडा होतो त्याचे देखील काही, आणि मंदिरातल्या आतल्या बाजूने होता काय असा दिसणारा भाग, जो बांधकामाच्या माध्यमातून खूप छान बनवलेला होता। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।